आम्ही सारे खवय्ये. आता आपण एक नॉनव्हेज पदार्थ शिकतोय, त्याचं नाव काय आहे? शाही मगज खिमा. शाही मगज खिमा. मगज म्हणजे ऍक्च्युअल मगज, म्हणजे ब्रेन म्हणजे भेजा. भेजा फ्राय करतो म्हणजे भेजा फ्राय आम्ही नवऱ्याचा करतो, पण आज आम्ही चक्क त्याचा खिमा पण करणार आहोत. तर त्याचं साहित्य बघूया. भेजा, खिमा, बारीक चिरलेला कांदा, फेटलेला अंड, हिंग, तमालपत्र, गरम मसाला, लाल मिरची पावडर, हळद, टॅमॅटो, आलू लसूण पेस्ट, दालचिनी, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि काजू आणि बदामाचे काप. साहित्य आपण बघितलं. आणि आता ही जी तयारी आहे ही कसली आहे? हे आता आपल्याला पेस्ट करायची आहे ह्याची सगळ्याची. हे आलू लसूण पेस्ट केलेलीच आहे आपण. आणि हा टॅमॅटो पण पेस्ट करायचा आहे बारीक. दालचिनी पण घ्यायची आहे आणि कोथिंबीर पण वाटायची आहे. एकत्र सगळं ते आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचे. गरम मसाल्यामधलं फक्त दालचिनी घ्यायची? हो, दालचिनी फक्त. गरम मसाला जो आहे ना आपला सेपरेट, गरम मसाला ग्राइंडर केलेला आहे, त्याची पावडर केलेली आहे आपण. ती वरून नंतर टाकणार आहोत. हे फक्त आता मिक्सर मधून आपल्याला वाटून घ्यायचे. हे टोमॅटो आहे, हे संपूर्ण आलं लसूण पेस्ट सगळी घ्यायची. हो, सगळी घ्यायची. नॉनव्हेजला लसूण आलं असं लागतं ना. दालचिनी ही पण सगळी घ्यायची पेस्ट करायलाच. पण ते जो मसाला आपण ठेवलाय पावडर, त्याच्यात पण दालचिनी आहे? नाही, त्याच्यात दालचिनी नाहीये. त्याच्यात दालचिनी नाहीये. आणि कोथिंबीर थोडी. हे सगळं आता आपण मिक्सर मधनं पेस्ट करून घ्यायची आहे. ठीक आहे, चालेल. मग तशी करून घेऊया, म्हणजे पुढचं आपल्याला प्रोसिजर करता येईल. पेस्ट आपण करून घेतली, ती तयार झालेली आहे. आणि आता हे सगळं लावायचं का? खिमा आणि भेजा सगळं त्यात चोळून ठेवायचं आपल्याला. आता प्रथम आपण खिमा घेऊयात. एका बाउलमध्ये खिमा घेतला. भेजा आहे, ह्याचे तुकडे केलेले आहेत बारीक बारीक आपण, म्हणजे 4-5 तुकडे केलेले. मिळताना तो अख्खा मिळतो? हो हो, अख्खाच मिळतो. आपण आणून तो मग कट करायचा आहे. अच्छा. हा, असे मी छोटे छोटे तुकडे केलेत. याची चव वेगळी लागते का? म्हणजे रेग्युलर खिम्यापेक्षा वेगळी लागते. अच्छा. ह्याच्यामध्ये थोडीशी आता सगळी पेस्ट आहे. आलं लसूण, दालचिनी, कोथिंबीर, टॅमॅटो ही सगळी पेस्ट आहे. ही सगळी त्याला चोळायची पूर्ण. गरम मसाला तिखट, लाल तिखट आहे 1 चमचा. हे चवीनुसार आपण घालायचं आहे. ऑलमोस्ट सगळे मसाले आत्ताच घालायचे? हो हो. लाल तिखट आहे, चवीपुरता घ्यायचं. हा गरम मसाला आहे, मगाशी तुम्ही सांगितलं तेव्हा तो गरम मसाला. हळद पाहिजे. आणि चवीनुसार मीठ. हे सगळं मिक्स करायचं आपल्याला. हे सगळं एकत्र करून ठेवायचे. हे 5-10 मिनिटं त्याच्यावर भिजवून ठेवायचं असतं. आणि परत आता ते हा जो म्हणजे पदार्थ आहे, तर तो रश्श्याचा असणार आहे का फ्राय आहे? ते रस्सा किंवा सुका हे आपल्यावरती आहे. जसं आपल्याला हवं रस्सा करू शकतो आपण, सुका हवं असेल तर ड्राय हे करू शकतो आपण. पण मग रस्सा म्हणजे फक्तच पाणी ऍडिशनल नाही, याच्यामध्ये अंडी आहेत ना आपली फेटवलेली अंडी आहेत ना, ती पण त्याच्यामध्ये ऍड होणार आहेत नंतर. ओके. नाही, पण सेम आहे ना रस्सा करण्यासाठी अजून काही त्याला वाटत नाही? अजून त्या वाटण वगैरे काही नाहीये. म्हणजे जस्ट तुम्हाला पातळ हवं असेल तर पाणी घालून पातळ करायचं करू शकतो आपण. ड्रायच. ऍक्च्युली तो असा तेल आणि असा ड्राय सॉलिड चांगला लागेल तसं आपण करू पण शकतो. ठीक आहे, मॅरिनेट करून 10 मिनिटं ठेवायचं आहे आपल्याला. फोडणी आता नंतर मग फोडणी टाकायची आहे. ठीक आहे, तसं करू. खिम्याचं मॅरिनेशन झालं आणि आता तेल तापत टाकलेलं आहे. बऱ्यापैकी तेल घेतलंय. आणि आपण आधी काय टाकायचं त्याच्यात? आता हिंग, फोडणीला थोडंसं हिंग, तमालपत्र, कांदा. कांदा घालायचा. थोडं लाल झालं का थोडं तमालपत्र लाल झालं की मग कांदा घालायचा आहे. मोठा करूया? थोडा मोठा. ह्याच्या बरोबर म्हणजे काही चांगलं लागेल. पाव पण ऍक्च्युली ते डिशच आहे. पराठा किंवा पाव, चपाती, रोटी काही छान लागतात. पाव पण छान लागतो. किंवा पाव खूपच चांगला लागेल. कांदा घेऊ सगळा. परत तुम्ही लाल नाही करणार ना? करणार. लाल करणार. कांदा लाल केला की म्हणजे थोडं चव पण चांगली असते. याच्यात आपण नाही घातलेला ब्राऊन कांदा? नाही, वाटण्यात कांदा नाहीये, काहीच नाहीये. त्यामुळे आपल्याला हा जरा करायला डाऊन करून घ्यायचा. थोडासा गुलाबी रंग आला की मग
मिक्स केलं सगळं किमा भेजा वगैरे मसाला लावलेला आपण परत वरण नाही परतून घालायचं. घ्यायचंय. काय ते परत वरण नाही घालायचं. नाही नाही वरतून मसाला नाही घालायचा आता. कारण बऱ्यापैकी लावलाय. हो हो ठीक आहे. कांदा चांगला लाल करून. लाल झालाय. हा कांदा लाल झाल्यानंतर आधी तुम्ही अंडी घालणार का आधी किमा घालणार? नाही आधी किमा आणि भेजाचं मिश्रण केलं ना आपण अच्छा. हे घालणार अगोदर. आणि मग अंड्याचं ते नंतर घालत राहायचं. हा नंतर घालायचं. त्याच्याने पण छान रस तयार होईल ना, हा. म्हणजे बांधलं जाईल ते हो हो ऍक्च्युली. हा किमा आता सगळं टाका त्याच्यामध्ये घ्यायला. आपण हा मटन किमा घेतला का चिकन किमा? मटण किमा. मटन किमा. हा आणि भेजा पण असंच असतो ना बोकडाचा मटण किमा आहे. पण या दोन्ही गोष्टी सेपरेटच मिळतात ना सेपरेट मिळताना? मिळतात. हो हो एकत्र नुसता आपण किमा घेतो तेव्हा त्याच्याबरोबर भेजा येत नाही. तो तुम्हाला सेपरेट ऑर्डर करायला लागतो आणि तसा तो घ्यायचा. बरोबर आहे. पण साधारणतः किती घ्यायला लागतो, म्हणजे काय क्वांटिटी असायला पाहिजे? हे अर्धा किलो खिम्याला 2 भेजे. अर्धा अशी किलोला quantity आहे 2 भेजे. पण तो पण शिजतो हो, म्हणजे हो. किम्याच्या जसं हा किमा शिजणार तेवढ्याच ह्याच्याने तो पण शिजतो? नाही खिम्यापेक्षा भेजा लवकर शिजतो. लवकर शिजतो? अच्छा, मला वाटलं की जास्त वेळ मेल्ट लागत होतो. असेल. जास्त मेल्ट होतो. ओके, उलट आहे म्हणजे हा. ते जास्त लवकर शिजतं. खिम्याला शिजायला वेळ लागतो. हा, मटण किम्याला वेळ लागतो. हा मटण खिम्याला वेळ लागतो. व्यवस्थित शिजायला पाहिजे. हो हो हे तळलेलं अंड थोडं थोडं घालत जाईल. नाही घातलं तर चालेल. थोडं थोडं घालते मी. असे चांगल्या त्या श्रेड्स असे येतात ना अंड्याच्या, हा टिपिकल हैदराबादी किंवा एखाद्या मुस्लिम डिशेस आहेत त्यांना त्या सगळ्या अशा हे असतात ना अंड्याच्या. बरोबर आहे. मला ते खिमा बनताना असं साईड साईडनी ते व्हाईट 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 white. अंड्याचं येत राहणार हा ना? शेडिंग मध्ये येतो. हा, हे असं हा, येतंय असं. तसं. बरोबर. थोडंसं शिजण्यापुरतं पाणी घालूयात. आपण थोडंसं पातळसर करतोय ना? हा थोडंसं जास्त नाही. पोळी बरोबर आपल्याला हो, हो. अगदीच कोरडं नको वाटायला म्हणून झाकण. हा झाकण ठेवूयात. मंद आचेवर 10 मिनिटं ठेवूयात. कारण मटण किंवा चिकन शिजायला वेळ किमा लागतो. शिजतो लवकर शिजतो. मटण किंवा शिजायला त्याला वेळ लागतो. आणि तो व्यवस्थित शिजला पाहिजे तर त्याला चव चांगली येते. हा, आणि पोटालाही बरा. बरा. जर कच्चट राहिला तर दुसऱ्या दिवशी पोटाचं बरोबर आहे. रामायण व्हायचं. तर आता हे जरा शिजवून घेऊया आणि मग आपल्याला त्याची सजावट करायची. रेडी झालेला आहे पदार्थ आणि आता त्याची सजावट राहिलेली आहे. तर शाही आहे तुम्हाला माहिती आहे, त्यामुळे शाही म्हटलं की काजू आणि बदाम घातलेच पाहिजेत. मस्त मस्त आहे. ओके, ते घालूया. हा आधी कोथिंबीर घालूयात आपण थोडी संपूर्ण Shades अशी. तशा हा येणार. शेड्स वरनं आधी कोथिंबीर घातली की वरणामध्ये काजू आणि बदामाचे काप घालायचे आहेत. ठीक आहे, मग ते काजू आणि बदामाच्या कापाने पण आम्ही सजवणार हो आहोत. हो ओतणार आहोत ऍक्च्युअली सगळे त्याच्यामध्ये. तर तुम्हाला भरपूर तर तुम्हाला साहित्य आणि कृती लिहून घ्यायला हरकत नाही, ठेवून घ्या. शाही मगज खिमा बनवण्यासाठी लागणारं साहित्य: भेजा, बारीक चिरलेला कांदा, फेटलेलं अंड, हिंग, तमालपत्र, गरम मसाला, तिखट, हळद, बारीक चिरलेला टोमॅटो, आलं लसूण पेस्ट, दालचिनी, कोथिंबीर आणि काजू बदामचे काप. कृती: प्रथम एका बाउलमध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घेऊन त्यामध्ये आलं लसूण पेस्ट, दालचिनी आणि कोथिंबीर घालून मिक्सरमध्ये हे मिश्रण वाटून घ्यावं. एका बाउलमध्ये मटण खिमा, भेजाचे तुकडे, टोमॅटोचं वाटण, तिखट, गरम मसाला, हळद आणि मीठ घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. फ्राय पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये हिंग, तमालपत्र आणि बारीक चिरलेला कांदा परतून घ्यावा. त्यामध्ये मसाला लावलेलं खिमा आणि भेजाचं मिश्रण घालावं. फेटलेलं अंड आणि पाणी घालून खिमा शिजवून घ्यावा. वरून कोथिंबीर आणि काजू बदामचे काप घालून गार्निशिंग करावं. आम्ही